नमस्कार. आईच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी दही भात बनवत आहे बरं का, जो आमच्याकडे शुभ कार्यासाठी, लग्न ठरलं की, घर बांधलं की, कोणतंही शुभ कार्य करायचं ठरलं की पहिल्यांदा आम्ही हा भात बनवत असतो. आणि एकाकडून दुसऱ्याला हे ज्यांच्या घरी शुभ कार्य आहे अशांच्याकडे आम्ही हा घेऊन पण जात असतो. ह्या भाताला आमच्या महाराष्ट्रात फारच महत्त्व आहे. तर मी इंद्रायणी तांदूळ कुकरला 3 शिट्या काढून तो एका मोठ्या ताटात गार करून घेतलेला आहे बरं का भात हा. आता तो थंड झाल्यानंतर मी त्यात दही घालून घेत आहे. ह्या भातासाठी लागणारा तांदूळ हा थोडासा चिकटच पाहिजे बरं का, मऊ, आंबे मोहरतेन चालणार नाही. तर आता मी एका छोट्या बत्त्यात लसणाच्या पाकळ्या 8 ते 10 टाकत आहे. त्यात थोडे जिरे टाकत आहे मी, 1 टेबलस्पून जिरा टाकायचा आणि कोथिंबीर 1 मूठभर. असं हे मिश्रण मी आता बत्त्यात घालून चांगलं कुटून घेत आहे बरं का. आता हे सगळं मिश्रण चांगलं बारीक कुटून घ्यायचं बरं का. मिक्सरला लावलं की एकदमच ते बारीक होते ना, हे असं कुटलेलं मिश्रण छान लागते भातासंग. तर आता हे सगळं जिरे आणि लसूण बारीक असं कुटून घ्यायचं आणि मग ह्यात नीट करून स्वच्छ धुतलेली ही कोथिंबीर आहे ना, ही ह्यात घालून ती पण कुटून घ्यायची. असं एकजीव होईपर्यंत हे मिश्रण बारीक कुटायचं बरं का. एकदा हा भात तुम्ही माझ्या पद्धतीनं करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. तर आता हे मिश्रण सगळं एकजीव होईपर्यंत आपण कुटले बरं का ह्याला. आता आपण भातात दही घालून ठेवलं होतं, त्यात हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आणि हातानं हे एकजीव चांगलं हातानं रगडून रगडून मिक्स करून घ्यायचं. सगळ्या दही भाताला हे मिश्रण सगळीकडे समान लागायला पाहिजे असं. आता हा जो बत्ता आहे ह्यात तुम्ही थोडं पाणी घालून तुमची आमटीत भाजीत तुम्ही घालू शकता. तर असं मिश्रण सगळं एकजीव करून घ्या. आणि खाण्यासाठी आणि पोटाला थंडावा देणारा असा हा भात आहे. हा भात उन्हाळ्यात दररोज खाल्ला तरीसुद्धा शरीर आपलं थंड ठेवायचं हे काम करते बरं का. अतिशय पौष्टिक आणि पोट एकदम थंड. हा भात खाल्ला की बाकीचं आपण जेवलो कसं मळमळतं आहे, कुठं पोटात जर थोडंसं भडका उडल्यासारखं होते, तसं होत नाही. एकदम शांत होते पोट ह्या भातानं बरं का. एकदा हा भात तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.